नमस्कार, मी रुशाल यादव सारण. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. अवकाळी पावसामुळे नंदुरबारमधील रब्बीच्या पिकांचं नुकसान, सातपुडा पट्ट्यातील आंबा पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात. पावसामुळे आंब्याचे मोहर गळून पडल्यानं उत्पादनामध्ये घट होण्याची भीती. बीडमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकावर सरपंचाकडून हल्ला. माझ्या गावातील लोकांचे कामं का करतो असं म्हणत सरपंचाकडून मारहाण. आरोपी सरपंच संदीप डावखरेंच्या विरोधात गुन्हा दाखल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 639 ग्रामपंचायतींकडून 16 कोटींच्या कर थकबाकीची वसुली. पाणीपट्टीतून सर्वाधिक 6 कोटींची वसुली. वसुलीमुळे ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती मजबूत होणार. मुंबईतील 12 विभागामध्ये आजपासून 10% पाणी कपात. नागरिकांना पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचे पालिका प्रशासनाकडून आवाहन. भुसावळमधील स्मशानभूमीमध्ये मृतांच्या अस्थींचा गोंधळ. वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर अस्थी न मिळाल्यानं गोंधळ. अस्थी चोरीच्या संशयावरून नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये, तर एका तरुणानं वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर चुकून मृत वृद्ध महिलेच्या अस्थी विसर्जित केल्याचं उघड. छत्रपती संभाजीनगरमधील क्रीडा संकुलामध्ये पर्यावरणपूरक उपक्रमाची सुरुवात. उपक्रमातून झाडाच्या पालापाचोळ्यातून कंपोस्ट खताची निर्मिती केली जाणार. प्लास्टिक मुक्तीसाठी श्रमदानातून पर्यावरण प्रेमींकडून उपक्रमाद्वारे जनजागृती. बोदवड शहरामध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट. वर्दळीच्या वेळेमध्ये रस्त्यांवर गायी, बैल, इतर जनावरं ठाण मांडून बसल्यानं वाहतुकीचा खोळंबा. अपघात होण्याची शक्यता वाढली. तातडीनं मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी. बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रामध्ये नव्यानं सुरू झालेल्या रहाटी सफारी गेटला पर्यटकांचा वाढता प्रतिसाद. सफारी दरम्यान पर्यटकांना अनेक वन्य प्राण्यांचं दर्शन. वन विभागाकडून सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न. छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरील नामफलकामध्ये बदल. भगवा झेंडा रंगाचा शेड, पांढरा रंग आणि सुवर्ण रंगाच्या बॉर्डरमध्ये छत्रपती संभाजीनगर विमानतळ असा नवा फलक. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा 3ही भाषेमध्ये फलक लावण्यात आला. यवतमाळच्या पारवा गावात उपसरपंचांकडून एका ग्रामस्थाला मारहाण. ग्रामसभेत ग्रामस्थानं भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानं मारहाण. उपसरपंचांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर. उपसरपंच संजय आरेवार यांच्यावर कारवाईची मागणी. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद जागा वाटपातील शिवसेना भाजपमधील तणावावर तोडगा. जिल्हा परिषदेच्या 23 तर पंचायत समितीच्या 50 जागा शिवसेना लढवणार. पालकमंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. सिंधुदुर्गमध्ये कोळपे जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे प्रमोद रावराणे बिनविरोध. ठाकरेंच्या शिवसेनेच्या जितेंद्र तळेकरांची निवडणुकीच्या रिंगणातून माघार. तर किंजवडे जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या सावी लोके विजयी. ठाकरेंच्या शिवसेनेच्या रेश्मा सावंत यांनी अर्ज मागे घेतला. बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक. वंचितच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केल्याची माहिती. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंबेडकरांचा फोटो न लावल्यानं आक्रमक. बीडच्या परळीमधील पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्षातील अंतर्गत वाद समोर. नाराजी व्यक्त करत जिल्हा सरचिटणीस देवराव लुगडेंचा राजीनामा. लुगडेंनी बजरंग सोनवणे यांच्यावर देखील आरोप केले. नागपूर महापालिकेमधील भाजप उमेदवार भूषण शिंगणे हल्ला प्रकरणामध्ये 15 हल्लेखोरांवर मकुका अंतर्गत कारवाई. महापालिका मतदानाच्या आदल्या रात्री भूषण शिंगणेंवर हल्ला करण्यात आला होता. मावळच्या सोमटणेमध्ये महायुतीकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचाराला सुरुवात. उमेदवारांकडून ग्रामदैवत आई चौराई मातेला मंदिरामध्ये नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ. कराडमध्ये भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार विद्या रामकृष्ण वेताळ, अमित पाटील यांच्याकडून प्रचार सुरू. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ. महापालिकेनंतर जिल्हा परिषदेतही भाजप महायुतीला घवघवीत यश मिळणार. भाजप प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांचा विश्वास. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर जनतेचा ठाम विश्वास. चौधरींचं वक्तव्य. अकोल्यामध्ये नगरसेवक सत्ता स्थापनेसाठी भाजप शहर सुधार आघाडीचे नगरसेवक विभागीय कार्यालयामध्ये. अकोल्यामध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली शहर सुधार आघाडीची स्थापना. तर अकोल्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा. ठाण्याचे माजी उपमहापौर मुकेश मुकाशी यांचे भाजपचे गटनेते म्हणून निवड. आज भाजपचे सर्व नगरसेवक कोकण भवन इथे जाऊन ठाण्यातील नगरसेवकांचा गट स्थापन करणार. नाशिक महापालिकेमध्ये भाजपकडून श्याम बडोदेंची गटनेतेपदी नियुक्ती. नाशिक महापालिकेमध्ये भाजपची एकहाती सत्ता असल्यानं महापौर कोण होणार याकडे लक्ष. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वसंत मोरेंची कोर्टामध्ये याचिका दाखल. निवडणूक अधिकाऱ्यांच्या विरोधात वसंत मोरेंची याचिका. निवडणूक आयोगानं पारदर्शी निवडणूक घेतली नसल्याचा आरोप. सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीचा मुहूर्त अखेर ठरला. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता महापौर निवडीची प्रक्रिया पार पडणार. मात्र महापौर कोण होणार याबाबत भाजपकडून सस्पेन्स कायम. त्यामुळे सोलापूरच्या महापौरपदी कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. नागपूर महानगरपालिकेमधील भाजपची गटनोंदणी पुढे ढकलण्याची शक्यता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत स्थानिक नेत्यांच्या बैठकीनंतर गटनेता ठरणार. गटनेतेपदासाठी अनेक दावेदार. नितीन गडकरी घेणार अंतिम निर्णय.
कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानं एकाला मारहाण करत चक्क पाया पडायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओ शिवसेनेच्या गटप्रमुखाचा असल्याचा आरोप. शाखा प्रमुख प्रवीण म्हात्रेंची कोळशेवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार. खेड तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये बाबाजी काळे, दिलीप मोहिते पाटलांच्या उमेदवारांमध्ये लढत. ठाकरे सेना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडणार. शिवसेना भाजपच्या युतीमुळे तिरंगी लढतीचं चित्र. लातूरमधील तांबाळा गटातील काँग्रेसच्या उमेदवार अंजना चौधरींनी उमेदवारीतून माघार घेतली. अंजना चौधरींचं अपहरण झाल्याचा आरोप करत काँग्रेसनं पोलिसांना निवेदन दिलं होतं. नंदुरबारमधील राष्ट्रीयकृत बँकांचा आज 1 दिवसीय संप. 5 दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांचा आक्रोश. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार, कर्मचाऱ्यांचा इशारा. नाशिकमध्ये उच्चशिक्षित विवाहितेला सासरच्यांनी मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. प्रेमविवाह केल्यामुळे सासरच्यांकडून महिमा राजदेवचा छळ. विवाहितेला विषारी औषध दिल्याचाही आरोप. नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. अधिकचा तपास सुरू. सारंगपूर ग्रामस्थांचं मेहकर पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू. गावातील जाण्या येण्यावरून रस्त्यावर झालेलं अतिक्रमण काढण्याची मागणी. जळगावच्या 40 गावांमध्ये अतिक्रमण हटवण्यास सुरुवात. नगर परिषदेच्या मोहिमेअंतर्गत रेल्वे स्थानकाबाहेरील अतिक्रमण हटवले जाणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या स्मारकासाठी अतिक्रमण काढणार. कोल्हापूरच्या पन्हाळगडावरील सदोबा तलाव परिसरामध्ये मशिदीचं अतिक्रमण. 3 मजली अनधिकृत मशीद उभारल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप. अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. भाईंदरमधील जुन्या पेट्रोल पंप उड्डाणपुलावरून मनसे आक्रमक. एमएमआरडीएच्या भोंगळ कारभाराचा मनसे स्टाईलनं समाचार. पुलाला बॉटल नेकचं स्वरूप देऊन वाहतूक कोंडीमध्ये भर टाकणाऱ्या इंजिनियर्सना मनसेकडून वस्तारा भेट. चाळीसगाव नगर परिषदेच्या समोर बहुजन आझाद सेनेचं ठिय्या आंदोलन. रेल्वे स्थानकाच्या बाहेरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन. प्रशासनाच्या कारवाईनंतर बहुजन आझाद सेनेचं आंदोलन मागे. शिर्डीमध्ये साईबाबा संस्थांसाठी भाविकांकडून वाहनांची देणगी. साई पॉइंट ऑटोमोबाईल्सकडून 9 इलेक्ट्रिक दुचाकी तर अहमदाबादच्या साई भक्ताने इलेक्ट्रिक बग्गी दिली. मुक्ताईनगरच्या चारठाणातील मरीमाता यात्रा उत्सवाला भाविकांची अलोट गर्दी. या यात्रा उत्सवाला 26 वर्ष पूर्ण झाली असून यावेळेला पुजारी नवल राठोड यांच्याकडून मरीमातेची महाआरती करण्यात आली. पंढरपूरमध्ये 29 जून रोजी माघी यात्रेचा सोहळा उत्साहात साजरा होणार. या सोहळ्यासाठी कोकण, मराठवाड्यासह कर्नाटकातून 6 ते 7 लाख भाविक येण्याचा अंदाज. सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दर्शन रांगेमध्ये भाविकांसाठी चहा, पाणी, नाश्त्याची सोय.